आषाढातला पाऊस आणि गरम गरम खायला काहीतरी पाहिजेच असतं। आता इथे आपण आळूवडी तयार करूया। इथे लसूण घेतलाय मी, आलं घेतलंय, तिखट, काळा मसाला, मीठ, साखर आणि हिंग हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहे। त्यात मी 1.5 लिंबाचा रस सुद्धा घेतलाय। हे सगळं नीट बारीक झालं की आपण डाळीचं पीठ घेणार आहोत। डाळीच्या पिठाला आपण जवळजवळ ह्या 3 माझ्या आळूच्या जुड्या होत्या, त्याच्यासाठी मी 5 ते 6 चमचे आळूचं पीठ घेतलंय। त्यानुसार तुम्ही तिखट, मीठ आणि साखर ॲड करू शकतात। आता मिक्सरचं भांडं छान धुवून त्या पाण्याने आपण हे पीठ भिजवायचं आहे। पीठ यात मी थोडंसं तीळ पण टाकली आहे, थोडी हवी तर तुम्ही खसखस पण टाकू शकता। इथे माझी खसखस संपली होती म्हणून मला काही टाकता आली नाही। आता मिक्सरच्या भांड्यात धुतलेल्या पाण्याने हे सगळं पीठ छान भिजवून घ्यायचे। हे पीठ भज्याच्या पिठापेक्षा थोडं दाटसर पाहिजे आणि जास्त पातळ पण नको, म्हणजे आपल्याला सगळ्या पानांना व्यवस्थित लावता यायला पाहिजे अशा कन्सिस्टन्सीने पीठ ते भिजवायचे। मी सकाळीच आळूची पानं छान स्वच्छ त्याची देठं कापून धुवून निथळत ठेवलेली। पाणी टाकताना फक्त जास्त पाणी टाकू नका, नाहीतर पीठ पातळ होतं आणि मग आपण टाकलेलं तिखट, मीठ आणि साखरेचं प्रमाण चुकतं। ते मला साधारण 5 चमचे पिठाला 2 ते 2.25 वाटी पाणी लागलंय। त्यानुसार तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकतात। आता फ्लॅट सरफेसवर इथे मी परात उलटी ठेवली आहे आणि त्यावर मी पानं लावून घेणार आहे। आणि ह्यावेळेस मला पानं खूपच छोटी भेटली होती, त्यामुळे मला ती एकावर एक न ठेवता अशी एकमेकांवर ठेवून ती आडवी गुंडाळी केली होती मी त्याची। आणि तुम्हाला जर पानं मोठी भेटली तर तुम्ही एकावर एक ठेवू शकता, पण माझी पानं खूपच छोटी होती त्यामुळे मला तसं ॲडजस्ट करावं लागलं होतं। तुम्ही बघू शकता थोडासा जाडसर थर लावायचा आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक वडीत पिठाची छान चव येते आणि वडी खुसखुशीत होते। अशा प्रकारे तुम्ही पण पानं एकमेकांवर ठेवून पीठ सगळ्या पानांना छान लावायचं आहे। आता मी इथे 5 ते 6 पानांचा एक थर केलेला आहे, तो सगळा व्यवस्थित लावून घेतला की त्याची दोन्ही बाजूंनी गुंडाळी करून छान पीठ बाहेर नको यायला अशी गुंडाळी करायची आहे। तुम्ही बघू शकता पानं मला खूपच ॲडजस्ट करावी लागली होती, पानं खूपच छोटी भेटली होती मला यावेळेस। असं एकमेकांवर पान ठेवून प्रत्येक पानाला व्यवस्थित पिठाचा थर लावायचा आहे, जाडसरच थोडं लावायचं। माझ्या मुलांना हे पीठ कच्चं खायला सुद्धा खूप आवडतं। मुलगी पीठ खाण्यासाठी मध्ये मध्ये येत होती। हे बघा, तुम्ही बघू शकता सगळी पानं व्यवस्थित पिठाने कोट केलेली आहे। आता आपण याची गुंडाळी करूया। हे असं साईडनी केलं की आतलं पीठ बाहेर येत नाही, दोन्ही साईडनी पण करायचं आणि त्याला वरून थोडं पीठ लावायचं, म्हणजे ती गुंडाळी व्यवस्थित बसते, एकमेकांना चिकटते। थोडंसं दाबूनच हे करायचं, नाही तर मग पानांची गुंडाळी सुटू शकते। इथे मी आधीच पाणी उकळायला ठेवलेलं होतं, त्यामुळे मला पटकन तरी साधारण 20-1 मिनिट लागले होते। अशा मी 4 गुंडाळ्या तयार करून घेतल्या आहे। 20 मिनिटांनी छान वाफवल्या आहे। 20 मिनिट लागले होते वाफवायला। आता थंड झाले की छान कापायचे। खूप बारीक जर वडी कापली तर ती खूपच कडक होते आणि थोडीशी मीडियम साईज ठेवली तयार आहे आपली खुसखुशीत आळूवडी।